तर चटणी बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे खोबरं असं खिसून थोडा वेळ उन्हात ठेवलेलं आणि हे आता भाजून घ्यायचं आहे. तर इथं आहे खोबरं, इथं आहे धने, चहा, जिरे, जायफळ पण आहे यामध्ये, हे चक्री फूल, ही मसाला वेलची, ते तीळ आहेत, याचं नाव काय माहीत नाही मला, हे बडीशेप, ही कसुरी मेथी, ही तमालपत्र, मोहरी, दालचिनी, लवंगा, मिरे, मेथी आणि हे हळकुंड आहेत. आणि मिरच्या बाहेर सुकट टाकल्यात, लसूण पण बाहेर उन्हात टाकलेला आहे. लसूण असा इथं उन्हात सुकट टाकलेला आहे. थोडा वेळ उन्हात ठेवला की हा सोलतोय पटकन. आणि मिरच्या पण अशा इथं उन्हात टाकलेल्या आहेत. आता हे सगळे मसाले इथं भाजून घ्यायचे. तर कढई घेतलेले, तशी सकाळी सकाळी देवपूजा पण करून घेतलेली आहे मस्त अशी. हां, आणि आमचा उंदीर म्हणजे मांजर आमचं कसं झोपलंय बघा. तर बघा आपल्याला 2 किलोच्या मी आणले 4 किलो, तर मला बनवायचं आहे 2 किलोच्या मिरच्यांची मसाला. तर त्यासाठी 2 किलोसाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे, बघू शकतो प्रमाणात 2 किलोच्या प्रमाणामध्ये. तर पहिल्यांदा मी असे धणे भाजून घेणार, नंतर जिरे, जे वाळे मसाले आहेत ना ते पहिले बिन तेलाचे आपण भाजून घ्यायचे, तर नंतर तेलाचे भाजून घ्यायचे. धणे असे बारीक गॅसवरून चांगले मस्त असे करपून भाजून घ्यायचे, म्हणजे वास छान येतो आपल्या मसाल्याला. आणि खडे मसाले भरपूर असे घातले ना तर आपला मसाला पण खूप छान बनतो. आणि जरी आपण आपल्याजवळ काही मसाला नसला आणि जरी चटणी आपली जर थोडी जरी तेलावर टाकली तरी आपला मसाला असा मस्तपैकी म्हणजे आपली भाजी छान बनली पाहिजे. अशा त्या मापानंच आपण आपला मसाला तयार करून घ्यायचा. आणि आपला घरचा मसाला जर असला ना आपल्याला बाकीचा मसाला घालायची गरज पण पडत नाही. थोडासा जरी आपण तेलामध्ये टाकला आणि थोडं कूट वगैरे जर टाकलं तर आपली भाजी मस्तच बनते. आणि त्या पद्धतीने हा मी मसाला सगळा बनवणार आहे. मसाला भरपूर सगळा मी घेतलेला आहे. आणि मिरच्या आपल्या चांगल्या खट्ट वाळवून घ्यायच्या बरं का. आता उन्हाळा वाळतातच मिरच्या, तरी पण खोबरं, धनं हे सगळं असं चांगलं खट्ट वाळवून घ्यायचं आहे आपल्याला. नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा आता उन्हाळा तर चालूच झाला आहे. उन्हाळ्याचं खरं बायका चटणी, पुन्हा कुरड्या, भातुड्या, असं काय जे काय उन्हाळे असतं ते बनवत असतात. तर माझे पण आता उन्हाळी मसाला बनवायचं चालू आहे. तर मस्त असे सगळे खडे मसाले आणि मिरच्या पण 3 प्रकारच्या घेतलेल्या आहेत बरं का. बेडगी, पुन्हा लवंगी, अशा 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं उन्हात पण बाहेर टाकलेत. तर आता माझं चाललं आहे मसाला भाजायचा. असा पूर्ण सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला डंकामध्ये असा कुटून आणायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण मसाला व्यवस्थित मस्त असा भाजला पाहिजे, कारण काही मसाले बिन तेलाचे पण असतात, काही मसाले तेलामध्ये पण भाजायचे असतात. ते व्यवस्थित सगळे भाजून घेतले पाहिजे. आणि चटणीमध्ये तेलाचं प्रमाण पण जास्त करून चालत नाही, कारण तेवढ्या थोड्या प्रमाणातच आपल्याला मसाला करायचा असतो. कारण मसाला जर एकदा बनवला ना तर 5-7 महिने, आपला 7-8 महिने असं संपत नसतो. त्यामुळे जास्त दिवस टिकण्यासाठी तेलाचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे. तर बघू शकता असा भाजून घेत आहे. आणि उन्हाळा आता भरपूर असा पडलेला आहे बरं का. खूप उन्हाळा पडायला आहे. आत्ता तर सुरुवात झाली आहे उन्हाळ्याला. तर 4 महिने आता उन्हाळा असतो, हिवाळा झाला 4 महिने. तर आमचं पण अजून आत्ता उन्हाळ्याचं करायचं चालू झालं आहे. तर कुणाकुणाच काय काय वस्तू बनवायचं चालू झालं आहे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आम्ही आता बरेच दिवस झालं मसाला आता विकतच खात होतो बरं का. तर म्हटलं चला आता घरात आपण मस्तपैकी असं बनवू. मिरच्या आणून आपण बनवलेलं आणि विकत आणून खाल्लेलाच खूप फरक असतो. तर असं पूर्ण असं मसाले बघा भाजून घेतलेत. आणि मी भरपूर असे मसाले, धने, पुन्हा तीळ वगैरे, जिरे, खोबरं, खडे मसाले असे भरपूर असे टाकलेत. तर आपल्या भाजीमध्ये थोडी जरी काही मसाला नसला, थोडी जरी चटणी टाकली ना मसाल्यामध्ये, तर आपली भाजी अशी छान बनली पाहिजे. या मापानंच आपण सगळे खडे मसाले वगैरे सगळं जे असतं ना ते टाकून घ्यायचं आहे. आणि हळकुंड वगैरे बघा, ही आमचे घरचीच हळकुंड आहेत, असे मस्त तेलामध्ये फुगलेत. आणि असा मसाला छानपैकी मी भाजून घेतलेला आहे.
तर आता भाजून घेऊन आपल्याला लगेच डंकामध्ये यायचं, कुठून बारीक मसाला बनवून आणायचं आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला 5-7 महिने तर काय मसाल्याची काळजी वाटत नाही. आता बरेच दिवस झाले विकत मसाला खातोय ना, विकत आणून खूप कंटाळा आला. म्हटलं चला आता बनवायचाच आहे आपणाला. तर आता हळकुंड वगैरे, हळकुंड, हिंग, पुन्हा सुंठ, हे सगळं आपल्याला तेलामध्ये तळावं लागतं छानपैकी. तर हे असं मी तळून घेतलेलं आहे. सुंठ पण अशी तेलामध्ये टाकली ना खूप अशी फुगते. हळकुंड, हिंग छानपैकी तेलात भाजायचं. आणि कांदा मात्र भरपूर असा थोडासा जास्त तेल वापरून आपल्याला भाजायचं आहे. तर मी कांदा भाजलेला काही दाखवलेलाच नाही, कारण बाहेर चुलीवर भाजला आहे ना कांदा, त्यामुळे मी काही दाखवलेलं नाही. थोडा मी वाळवून पण ठेवलेला होता. तर वाळवलेला एकदम असं कुसकुशीत वाळलेला होता. फक्त त्याला गरम केला आणि मी मसाल्यामध्ये टाकलेला. आणि तेजपत्ता एवढा असा भरपूर मी काय केलं, कात्रीनं त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि मग तेलाची कढई होती त्यामध्ये मस्त असा भाजून घेतलेला आहे तेजपत्ता. प्रत्येक मसाले छानपैकी भाजले ना तरच आपला मसाला छान बनतो आहे. बघू शकता. आणि 2.5 किलो मिरच्यांचा मी मसाला बनवला आहे. भरपूर असा मसाला झाला आहे. बडेशेप, आणि महत्त्वाचं म्हणजे बडेशेप पण आपल्या मसाल्यामध्ये पाहिजेच. तर आपली चटणी बनवलेली व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जर त्यात काय चूक झालेली असली मसाला बनवण्यात तर नक्कीच कमेंट करून सांगा. पण मसाल्यामध्ये घालायला कुठलीच गोष्ट मी विसरलेली नाही बरं का. पूर्ण मसाले सगळे आणून निवडून वगैरे स्वच्छ करून वापरलेले आहेत. तर चला आता ही खोबरं पण बघा असं मस्तपैकी असं भाजून घेतलेलं आहे. खोबरं मी काय केलं, खिसणीनं खिसलेलं आहे आणि मग नंतर चांगलं करपूस लाल होईपर्यंत भाजलेलं आहे. आणि खोबरं काय करायचं, पुंगस पण झालेलं असतं, थोडंसं खिसायचं. नाही तर खिसायच्या पहिलं पण जरी आपण उन्हात ठेवलं तरी चालतं. नाही खिसल्यावर काय होतं, लगेच वाळतं ते. आणि मी काय केलं, खिसलं आणि 2-3 तास उन्हात ठेवल्यानंतर पूर्ण कुसकुशीत असं वाळलं ते. आणि मग तेलामध्ये जरा भाजलं तर छान भाजून असं लाल भडक खोबरं झालेलं आहे. बघू शकता. हळकुंड आणि मिरच्या पण चांगल्या उन्हात वाळवून घेतलेले आहेत. तर आता मिरच्या पण मी भाजून घेणार. मिरचीचं काय करायचं माहिती आहे का, थोडं थोडं तेल टाकायचं वरून असं आणि थोड्या थोड्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या मस्तपैकी. कारण कोण कोण काय करतं, बिन भाजत पण नाही, उन्हात वाळवून तसेच म्हणजे चटणी बनवतात. पण मी नाही, मी काय करते, तेल टाकून चांगल्या भाजते मिरच्या. गॅस कमी ठेवायचा आणि छानपैकी भाजून घ्यायच्या, म्हणजे आपली चटणी छान होते. आणि मिरच्या बघू शकता लाल भडक आहेत बरं का. तर चटणी पण आमची अशी एकदम लाल भडक झालेली आहे. तर मी अजून त्याची भाजी बनवलेलीच नाही. तर आता ती भाजी बनवल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, म्हणजे आपली भाजी कशी बनते, काय बनते. तर बघा आता डंकामध्ये चटणी मसाला आपला भाजून घेतलेला आहे. आणि काय होतं माहिती आहे का, आमच्या घराजवळ इथं एकदम डांबरीजवळ रस्ता आहे ना, तर वाहनांचा आवाज खूप येतो आहे. त्यामुळे आधीमध्ये मला थांबावंच लागतं. तर बघू शकता असा एवढा आपला मसाला झाला आहे छानपैकी. तर चला बाय.